नांदेड शहराच्या आता सध्या जो आपण उपस्थित केलेला प्रश्न आहे CCTVच्या कॅमेऱ्याच्या संदर्भात आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या निर्देशानुसार आजची ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की 100 कोटीचा निधी नांदेडच्या सेफ सिटीच्या फेज 2च्या अंतर्गत शासनाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता, पण त्याला आता जवळपास 5 महिने होऊन गेले, पण ते तशाच राहून गेला आणि त्याचा पाठपुरावा महापालिकेच्या वतीने होत आहे, पण त्याला काही उत्तर मिळत नाही आहे। आणि सुरक्षेच्या दृष्टीनं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे। शांतता सुव्यवस्थेच्या दृष्टीनं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। तर ही जाण ह्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोहोचावी ही आमच्या नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांची आणि आमची सगळ्यांची इच्छा होती की ही खूप महत्त्वाची गरज आहे। तर निदान अशा महत्त्वाच्या गरजेला जाणून घेऊन सुद्धा आताच्या ह्या मंत्री महोदयांनी लवकरात लवकर त्याची काळजी घेऊन आम्हाला निधी द्यावा आणि नांदेड सेफ ठेवण्यासाठी मदत करावी, जेणेकरून नागरिकांना ज्या कायदा आणि सुव्यवस्था राहिल्यानंतर ज्या सुविधा मिळतील त्या निश्चिंत घेता याव्यात, एवढाच आमचा त्यातून उद्देश आहे। आणि मला अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि ज्या ज्या घोषणा त्यांनी दिल्या ते केवळ हवेतच विरून न जाता त्यातलं लवकरात लवकर इम्प्लिमेंट होऊन तो निधी महापालिकेकडे वर्ग करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते।